नमस्कार मंडळी, मी पंढरीनाथ ठोंबरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा ही विनंती करतो. राज्यात आता नवीन महायुती सरकार आलंय. सर्वत्र नवीन मंत्र्यांचे जोरदार स्वागत होत आहेत. रॅली काढणी सुरू आहे आणि धामधुमीचं वातावरण आहे. मात्र परभणी आणि बीड या दोन घटनांनी पुन्हा महाराष्ट्रातील एक वातावरण ढवळून निघाले. एक अस्वस्थतेचं असं वातावरण महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्माण झालं. आणि यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे मस्साजोग प्रकरणामध्ये चर्चेत आले. वाल्मिक कराड यांना वरदस्त असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि धनंजय मुंडे यांनीही ते आपल्यासोबत होते अशी कबुली दिली. पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे खूप अडचणीत सापडले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांची अडचण झाली आहे. अजितदादा महाराष्ट्राला एक डॅशिंग दादा म्हणून परिचित आहे. मात्र अजितदादा हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजितदादांना नेमकं झालंय का असा प्रश्न महाराष्ट्राला सध्या पडलाय. अजितदादा जेव्हा सुरुवातीच्या राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा एक डॅशिंग दादा म्हणून ओळखले जात होते. दादा एकदा बोलले म्हणजे ते करून दाखवणार आणि ते करणारच असा एक त्यांचे इमेज संपूर्ण महाराष्ट्रात स्पष्ट वक्ते बोलणारे असे एक इमेज त्यांची महाराष्ट्रात निर्माण झाली होती. मात्र ते भाजप सोबत गेल्यानंतर दादा कुठंतरी नरमले असल्याची एक चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. आता आपल्याला या मस्साजोग प्रकरणामध्ये ते काय भूमिका घेतात, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात आरोप झाल्यानंतरही त्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिलं गेलं. आता पुन्हा पालकमंत्री करतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठा क्रांती मोर्चा यामध्ये आक्रमक झाला. त्यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अजितदादांकडे केली आहे. काही दिवस महायुती सरकार स्थापन करण्यास विलंब झाला. यामध्ये एकनाथ शिंदे थोडं काय नवीन डिसिशन घेतायत का अशी एक चर्चा सुरू होती. मात्र अजितदादांनी आपला पाठिंबा भाजपला आहे आणि मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. एकनाथ शिंदे जेव्हा घेतील तेव्हा घेतील, मी मात्र घेणार असं सांगितल्यामुळे एकनाथ शिंदे यांचीही गोची झाली आणि हे महायुती सरकार पुन्हा सत्तेत बसले. मात्र अजितदादा यांचा जो डॅशिंगपणा आहे तो कुठेतरी हरवला गेला आहे का अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. त्यांना निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब लागतोय का, त्यामुळे अजितदादा भाजपाच्या संपर्कात गेल्यामुळे अजितदादाची जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती थोडी मंदावली असल्याची एक चर्चा त्यांच्याच संपर्कात आहे. मात्र निवडणुकीच्या काळातही त्यांनी गटेंगे यावर आक्षेप घेत
आपली बाजू मांडली होती, यापुढेही ते खंबीरपणे जनतेच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या हितावर बोलतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील, एक अशी अपेक्षा अजितदादा पवार यांच्याकडून सत्तेत सहभागी असल्यामुळे लोकांना आहे. पण यापुढे आता आपण बघूयाच काय राजकीय घडामोडी होतात. तुम्हीही नक्कीच सांगा, अजितदादा बदलले आहेत का? कॉमेंट्समधून कळवा. आणि आपण आता यापुढेही राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आहोतच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा. थांबतो. धन्यवाद.